गुड इव्हनिंग स्टुडंट्स, माय सेल्फ मिसेस सुषमा सांगले. आज आपण इयत्ता पहिलीचा इंग्लिशचं लेक्चर घेणार आहोत. ध्येय अकॅडमी आय मेनर अंतर्गत आपल्याला काय करायचं आहे, आपण ही स्पर्धा परीक्षा देत आहात. तर आज इयत्ता पहिलीच्या मुलांच्यासाठी काय आहे, इंग्लिशचं लेक्चर आपण आता काय करणार आहोत, घेणार आहोत. तर आज इंग्लिशच्या लेक्चरमध्ये आज आपण जो बघायचा आहे तो घटक आहे कंटेंट इज फॅमिली मेंबर्स. ओके. In our family there are so many members, like our father, mother, grandfather, grandmother, our brother, our sister or our cousin. म्हणजे आपल्या फॅमिली मेंबर मध्ये काय असतात, आपल्या भरपूर मेंबर्स असतात. याच्यामधले नातेवाईक सुद्धा आपण म्हणतो. याच्यामध्ये आपले फॅमिली मेंबर्स कोण कोण आहेत, तर त्याच्यामध्ये आपले आई वडील, आजी आजोबा, बहीण भाऊ, काका काकी, मामा, आता त्याच्यानंतर चुलत भाऊ, चुलत बहीण. तर या सगळ्यांना आपण आज काय म्हणायचं हे आपण शिकणार आहोत. आणि सोप्या पद्धतीनं काय करायचंय, शब्द पाठांतर कसे ठेवायचे, कसं लक्षात ठेवायचे हे मी सांगणार आहे. ओके. आता पहिल्यांदा बघा, फॅमिली मेंबर्स म्हणजे काय. फॅमिली म्हणजे काय, तर आपलं कुटुंब. फॅमिली म्हणजे काय, तर कुटुंब. मेंबर्स म्हणजे काय, तर घटक. फॅमिली मेंबर्स कुटुंबातील सदस्य. फॅमिली मेंबर्स म्हणजे कुटुंबातील सदस्य, असं त्यांना आपण काय करतो, म्हणतो. आता ह्याच्यामध्ये बघा, फादर पहिला कोण येतात, फादर. FATHER. आता ह्याच्यामध्ये बघा, पाठांतर करताना FATHER असं आपण म्हणतो. ह्यालाच काय म्हणतो आपण, फादर. फादर म्हणजे कोण, तर फादर म्हणजे वडील. व्हॉट इज युअर फादर्स नेम म्हणतात बघ. फादर म्हणजे कोण, तर वडील. फादर्स म्हणजे कोण, वडील. त्याच्यानंतर आपल्या कुटुंबात आहे मदर. MOTHER, मदर. मदर म्हणजे आई. मदर म्हणजे आई. आता सोपं बघा, स्पेलिंग लक्षात ठेवायला सोपं कसं आहे बघा. इथं फक्त MA आणि इथं MO हे शब्द फक्त लक्षात ठेवले तर THER हे कॉमन शब्द आहे पहिलीच्या मुलांसाठी. बघा, इथं फक्त FA, इथं MO हे फक्त शब्द लक्षात ठेवायचे. हा फादर, वडील. मदर, MOTHER, मदर. MO. आता यमो मो म्हणायचं नाही, तर इथं वेगळा उच्चार होतो, मदर. आता याच्यामध्ये जे कॉमन वर्ड आहेत ते THER आहे. MOTHER, मदर. त्याच्यानंतर बघा, ब्रदर. BROTHER आहे का, ब्रदर. ब्रदर म्हणजे कोण, भाऊ. ब्रदर म्हणजे कोण, भाऊ. सिस्टर, SISTER, सिस्टर. सिस्टर म्हणजे कोण, सिस्टर म्हणजे बहीण. आता ह्याच्यामध्ये बघा, FATHER, MOTHER आणि BROTHER, ब्रदर. त्या तिन्ही मध्ये बघितलं तर THER हा शब्द कसा आहे, कॉमन आहे. मग THER हा शब्द जर कॉमन असेल तर आपल्याला फक्त BRO, ब्रदरचं स्पेलिंग पाठ करायला लागतं, फक्त BR. कारण की एकदा जर फादरचं स्पेलिंग पाठ झालं तर त्याच्यामध्ये तुम्हाला THER तीन आपल्या फॅमिली मेंबर्स मध्ये सेम स्पेलिंग येतं. आलं लक्षात. FATHER, MOTHER, BROTHER. आणि सिस्टर मध्ये फक्त TER लागतं. सिस्टर मध्ये काय लागतं, TER लागतं. म्हणून ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पाठ कुणी लिहून घ्यायचं नाही, मी जेव्हा सांगणार आहे तेव्हा तुम्ही लिहून घ्यायचं आहे. सिस्टर मध्ये फक्त TER लागतं. आलं लक्षात. त्याच्यानंतर बघा, आता कोण झाले, वडील, आई, भाऊ, बहीण झाले. SISTER, सिस्टर मीन्स बहीण. BROTHER, ब्रदर मीन्स भाऊ. MOTHER, मदर मीन्स आई. FATHER, फादर मीन्स वडील. आता ग्रँड, GRAND, ग्रँड फादर. आता ग्रँड म्हणजे कोण, तर आपण एखादं
सेलिब्रेशन करत असतो बघ, माहित आहे, मोठं ग्रँड सेलिब्रेशन असतं म्हणतो, म्हणजे एखादं मोठं, म्हणजेच काय, त्याप्रमाणे मोठ्या कुटुंबातील सदस्य कोण आहेत, तर ह्याच्यामध्ये ग्रँडफादर म्हणजे कोण, तर आजोबा. ग्रँडफादर म्हणजे कोण, आजोबा. म्हणजे ह्याच्यामध्ये स्पेलिंग आपल्याला फक्त ग्रँड हा शब्द लक्षात ठेवायला लागतो, GRAND, ग्रँड. आता ग्रँड मदर मध्ये सुद्धा बघा, GRAND, ग्रँड मदर, MOTHER, ग्रँड मदर म्हणजे आजी. ग्रँड मदर मीन्स आजी. तर बघा ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं, FATHER, फादर म्हणजे वडील, MOTHER, मदर मीन्स आई, BROTHER, ब्रदर म्हणजे भाऊ, सिस्टर मीन्स बहीण. आता ग्रँड हा फक्त पाठ करायचं, GRAND, ग्रँड फादर. आता फादर इथं आहेच ऑलरेडी, आपल्याला पाठ होणारच आहे. मदरचं पण इथं आहे, फक्त ग्रँड हा शब्द आजी आजोबांच्या स्पेलिंगच्या अगोदर लावावा लागतो. आलं लक्षात, फादरच्या अगोदर ग्रँड फादर, ग्रँड मदर. आलं लक्षात. म्हणजे ग्रँड म्हणजे काय होतं, ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं असतं, स्पेलिंग फक्त ग्रँडचं पाठ करायला लागतं. आता जर मुलं ह्या क्लासमध्ये जे जे अटेंड असतील त्यांनी हे सगळं आता लिहून घ्यायचं आहे, मनत लिहून काढायचं. मी 5 मिनिटं सगळ्यांना वेळ देणार आहे लिहून काढायला. आता लिहून काढू शकता. दिलेले सगळे शब्द वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत.
बघा, आता ह्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं, हे बरीच मुलांनी हे लिहून घेतलं असेल, फादर, मदर, ब्रदर, सिस्टर. मी हे 2 मिनिटं काय एवढ्यासाठी तुम्हाला वेळ घालवला याच्यामध्ये, कारण त्या मुलांनी काय करायचं होतं, तिथं शक्य तेवढं तुम्ही पाठांतर सुद्धा करायचं. म्हणजे त्यामुळे काय होणार आहे, पाठांतर केल्यामुळे तिथल्या तिथंच क्लासमध्येच आपण ऑनलाईन जर हे पाठांतर किंवा शब्द वाचन केले तर पटकन लक्षात राहतं. हाच जर अभ्यास मी तुम्हाला म्हटलं की घरी पाठ करा, तर मला वाटते 100 मधली एखाद दुसराच मुलगा प्रामाणिकपणे पाठ करत असणार आहे. आता हे फॅमिली मेंबर्स नंतर आपल्याला येते अंकल. UNCLE, अंकल. अंकल म्हणजे कोण? काका. आता ह्या अंकल मध्ये काका, मामा सुद्धा येतात. काका आणि मामा सुद्धा या अंकल मध्ये आपण घेऊ शकतो. आणि आंटी, UNTI, आंटी म्हणजे काकी सुद्धा होता आणि मामी सुद्धा होता. काकी, मामी. आलं लक्षात सगळ्यांच्या? त्याच्यानंतर कझिन, COUSIN, कझिन म्हणजे चुलत भाऊ. कझिन जर म्हटलं तर चुलत भाऊ बहीण असा त्याचा काय होतो, अर्थ होतो. तर आपल्याला इथं फक्त काय बघायचं आहे, त्याच्यानंतर बघा सन. SON, सन म्हणजे मुलगा. आणि डॉटर, DAUGHTER, डॉटर म्हणजे मुलगी. बघा सन, आता आपले वडील म्हणते दिस इज माय सन, हा माझा मुलगा आहे. बॉय म्हणत आहे, दिस इज माय बॉय. बॉय म्हणजे काय, तर कॉमन मुलं येतात. पण इथं दिस इज माय सन म्हणजे नंतर कॉमन जर आपला स्वतःचा जो मुलगा असतो त्याला आपण सन असे म्हणतो. डॉटर म्हणजे स्वतःची मुलगी, दिस इज माय डॉटर, ही माझी मुलगी आहे. म्हणजे स्वतःच्या मुलगीला असेल तर डॉटर म्हणतात, स्वतःच्या मुलग्याला असेल तर सन असे म्हणतात. आलं लक्षात? आता हे शब्द तुम्ही काय करायचे आहेत, लिहून घ्यायचे आहेत. आता ह्याच्यानंतर ह्याच्यावरची काय बघायची, आपण प्रश्न उत्तर बघायची आहेत. आलं लक्षात सगळ्यांच्या? तर बघा, आता ह्याच्यावरचे आपण प्रश्न बघूयात. तर डॉटर म्हणजे मुलगी. तर आपल्याला ह्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न पडतात हे आता इथं बघायचं आहे. UNCLE, अंकल मीन्स काका, मामा. त्याच्यानंतर UNTI, आंटी मीन्स काकी, मामी. COUSIN, अंकल मीन्स कझिन मीन्स चुलत भाऊ. त्याच्यानंतर सन मीन्स मुलगा, डॉटर मीन्स मुलगी. SON, सन म्हणजे मुलगा. DAUGHTR, डॉटर मीन्स मुलगी. त्याच्यानंतर बघा, आता इथं प्रश्न बघा, प्रश्न लिहिणार आहे. शक्यतो आईच्या वडिलांना काय म्हणतात, असा प्रश्न येतो. पर्याय बघा, फादर, ग्रँडफादर, अंकल, आंटी. पहिला प्रश्न. दुसरा, भावाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? भावाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? सिस्टर, ब्रदर, मदर, फादर. बघा इथं 2 प्रश्न दिलेले आहेत. आईच्या वडिलांना काय म्हणतात, इथं त्याचे ऑप्शन्स दिलेले आहेत. भावाला इंग्रजीमध्ये काय म्हणतो, इथं सुद्धा ऑप्शन दिलेले आहेत. हे जर तुमचं लिहून झालं असेल तर याचं उत्तर शोधा, मग तुम्हाला याच्या पुढचे प्रश्न देतो मी तुम्हाला.
बघा, आईच्या वडिलांना आपण काय म्हणतो? तर फादर. बरीच मुलं फादर लिहितात. तर आईच्या वडिलांना आपण काय म्हणतो? ग्रँड फादर, आजोबा. तर फादर कुणाला म्हणतो? तर आपल्या वडिलांना आपण काय म्हणतो? फादर. वडिलांच्या भावाला काय म्हणतात? अंकल. भावाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? बरीच मुलं इथं अंकल लिहू शकतात, पण इथं भावाला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो? ब्रदर असे म्हणतो. भावाला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो? ब्रदर असे म्हणतो. आता बघा, पुढचा प्रश्न आहे. वडिलांच्या भावाला काय म्हणतो? वडिलांच्या भावाला काय म्हणतात? वडिलांच्या भावाला काय म्हणतात? वडिलांच्या भावाला काय म्हणतात? अंकल, ब्रदर, फादर, मदर. काकांच्या बायकोला काय म्हणतात? बघा, काकांच्या बायकोला काय म्हणतात? अंकल, आंटी, वाईफ, सिस्टर. तर बघा, काकांच्या बायकोला काय म्हणतात? अंकल, आंटी, वाईफ आणि सिस्टर म्हणतात. तर बघा, अंकल म्हणजे इथं काका हे मी तुम्हाला लिहून दिलं होतं. तर पुढे बघा, या दोन प्रश्नांची उत्तरं लिहा. पुढचे प्रश्न मी तुम्हाला आपल्या बुक मध्ये जे आहेत त्याची उत्तरं मी सांगून तुम्हाला शिकवणार आहे. या प्रश्नांचं फक्त उत्तर लिहू शकताय तुम्ही. तर बघा, वडिलांच्या भावाला आपण काय म्हणतो? अंकल, ब्रदर, फादर आणि मदर. तर वडिलांच्या भावाला आपण काय म्हणतो? तर वडिलांच्या भावाला आपण अंकल असे म्हणतो. तर आपल्या भावाला काय म्हणतो? ब्रदर म्हणतो. बरीच मुले तर ब्रदर म्हणतात. म्हणजे वडिलांचा भाऊ हा भाऊ असतोच, पण आपण काय म्हणतो? वडिलांच्या भावाला हा अर्थ तिथं घ्यायचा असतो पण. तर वडिलांच्या भावाला अंकल असे म्हणतात. काकांच्या बायकोला काय म्हणतात? आता काका आहेत, काकांच्या बायकोला आपण काय म्हणतो?
तर वाईफ म्हणतात, पण वाईफ ही आपली बायको म्हणजे वाईफ असते, पण इथं काकांच्या बायकोला आंटी असे आपण म्हणतो. आलं लक्षात? काकांच्या बायकोला आपण काय म्हणतो? आंटी असे म्हणतो. अशा प्रकारे आपल्याला काय म्हणतात आता बघा, पुढचा प्रश्न 2 देऊयात, मग आपण पुस्तकातील घेणार आहोत. मुलग्याला काय म्हणतात? एक नंबर सन, SUN सन, दुसरा पण सन, तिसरा ब्रदर, चौथा बॉय. मुलगीला काय म्हणतात? गर्ल, डॉटर, वाइफ, आंटी, मदर. बघा, हे 2 प्रश्न दिलेले आहेत, ते 2 प्रश्न तुम्ही सोडवायचे. मुलगीला काय म्हणतात? डॉटर, वाईफ, आंटी, मदर. हे 2 प्रश्न जरा निरीक्षण करा आणि सोडवा. बघा, मुलग्याला काय म्हणतात? तर बरीच मुलं इथं सन, सन, ब्रदर आणि बॉय. मुलग्याला बॉय म्हणतात असं लिहिलेलं आहे, पण मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे की आपला जो मुलगा असतो त्याला आपण सन असे म्हणतो, पण याच्यामध्ये पण कन्फ्युज SUN सन आणि SON सन. तर SUN सन म्हणजे काय? तर सूर्य, आणि SON सन म्हणजे मुलगा. हे लक्षात घ्या. SUN सन म्हणजे काय? सूर्य. SON सन म्हणजे SUN सन म्हणजे काय? सूर्य. मुलगीला काय म्हणतात? मुलगीला डॉटर, डॉटर असे म्हणतो आपण. ह्याच्यामध्ये बघा, GOUTHER, डॉटर. वाईफ म्हणजे बायको, आंटी म्हणजे काकी, आणि मदर म्हणजे कोण? आई असे म्हणतो. मग ह्याच्यामध्ये मुलगीला आपण डॉटर असे म्हणतो आणि मुलग्याला सन म्हणतो. आलं लक्षात सगळ्यांच्या? अशा प्रकारे आपण काय करायचं आहे, जे प्रश्न दिलेले आहेत बघा IM विनरच्या पुस्तकामध्ये, की वडिलांच्या भावाला काय म्हणतात, मग सिस्टर, मदर, आंट. तर अशा प्रकारचे जे असतात ते शब्द तुम्ही काय करायचे असतात, सोडवायचे आहेत. त्याच्यानंतर बघा, काकांच्या बायकोला काय म्हणतात? तर आंटी. किंवा मुलग्याला काय म्हणतात? चित्रातील व्यक्ती कोण? आता इथं चित्र दिलेली आहेत आणि चित्रातील व्यक्ती आपल्याला शोधायचे आहेत. मग हे आजोबा दिसतात, मग या आजोबांना आपण काय म्हणतो? आजोबांना आपण काय म्हणतो? ग्रँडफादर म्हणतो. एक छोटा मुलगा देतात, मग त्याला म्हणतात की चित्रातील व्यक्ती कोण? तर फादर अँड सन. एक छोटा मुलगा आणि त्याचे वडील आहेत, मग चित्रातील व्यक्ती कोण असू शकते? फादर अँड सन असू शकते.
परत चित्रातील व्यक्ती कोण, आजी आजोबांचं चित्र दिलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण तुम्ही काय सांगू शकता की ग्रँडफादर अँड ग्रँडमदर सांगू शकता. परत चित्रातील व्यक्ती कोण दिलेले आहेत, ब्रदर आणि सिस्टरचं चित्र आहे बहीण भावाचं, तर ब्रदर अँड सिस्टर म्हणू शकता. आईच्या भावाला काय म्हणतात, आता तुम्हाला आईच्या भावाला काय म्हणतात सांगितलं होतं, तर अंकल म्हणतात म्हणून सांगितलं होतं. म्हणजे आईच्या भावाला अंकल, काकांना अंकल, मामाला सुद्धा अंकल असे म्हणतो आपण. तर ब्रदर या शब्दाला मराठीत काय म्हणतो, ब्रदर या शब्दाला मराठीत आपण भाऊ असे म्हणतो. मदर या शब्दासाठी आपण आई हा शब्द वापरतो. मग असे जे प्रश्न आहेत तुम्ही काय करायचे, पुस्तकामध्ये सोडवायचे आहेत आणि वहीमध्ये प्रत्येक फॅमिली मेंबरचं स्पेलिंग पाठच करायचं आहे. पाठ करून तुम्ही ते लिहून काढायचंय, मग आपल्याला काय होईल, बऱ्याच प्रमाणात काय होईल लक्षात येणार आहे. चला आज आपण काय करूयात, इथं थांबूयात. ध्येय अकॅडमी आय विनर या परीक्षेला बसलेला आहात. आज इयत्ता आपला पहिलीचं लेक्चर होतं. इथंच थांबूयात आणि फॅमिली मेंबरचे सगळे तुम्ही पाठ करायचे. ओके, थँक्यू.